मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जमिनीची करणार पाहणी। मुख्यमंत्री सोलापूर आणि लातूरमध्ये, शिंदे धाराशिवमध्ये। सोलापूरच्या कोर्टी भागातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संवाद। पंचनाम्याकरता ड्रोनचा वापर, 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नाही, अजित पवारांनी दिलं आश्वासन। जालन्यातील गोळे गावात पंकजा मुंडेंकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। ट्रॅक्टरवर बसून पंकजा मुंडेंचा पाहणी दौरा। भाजप आमदार बबनराव लोणीकर सोबत। छत्रपती संभाजीनगरच्या सोमठाणा या गावात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केली पाहणी। दौऱ्यादरम्यान पूरग्रस्तांनी भरणेंना घेरलं। शेतकऱ्यांनी केली कृषी मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती। राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई द्या, याकरता सरकारचे प्रयत्न। सर्वाधिक पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये, नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू। सोलापूरच्या माढातील निमगावात अजूनही परिस्थिती कायम। पूर परिस्थितीमध्ये घर आणि शेती पाण्याखाली, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। बीड जिल्ह्यातल्या सिंदफणा नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती। सुरुम गावात शिरलं पुराचं पाणी। 300 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं। जळगावातील एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला पूर। नदीवरील मरीमाता मंदिराजवळचा पूल खचला, नागरिकांमध्ये भीती। सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून मदतीचा हात। अन्नाची पाकिटं, पाण्याच्या बाटल्यांचं वाटप। सोन्याच्या दरानं गाठला नवा उच्चांक। सोनं प्रतितोळा 1,18,900 रुपये। सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर। आज विचार केला तर काल अखेर जो 70 लाख एकर क्षेत्राचं नुकसान हे शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि निश्चित प्रकारे त्यामध्ये आज आपण जालन्याचा जर विचार केला तर साधारणतः 2,54,000 एकराचं नुकसान या जालन्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये जास्त पाऊस हा सप्टेंबरमध्ये पडलेला आहे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आणि नुकसान केलं होतं, परंतु निश्चित प्रकारे जालना असू द्या, अहिल्यानगर असू द्या किंवा सगळ्यात जास्त नुकसान हे राज्यात हे नांदेडमध्ये झालेलं आहे आणि मी आपल्या माध्यमातून एवढं सांगेन की नुकसान भरपाईचं जे पंचनामे शेतकऱ्यांच्या नुकसान शेतीच्या ते काम युद्ध पातळीवरती आमचा महसूल विभाग, आमचा कृषी विभाग हा करतोय आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे पण राज्यामध्ये दौरे करतात। यांचं बारकाईने सगळ्या परिस्थितीवरती लक्ष असल्यामुळं शेतकऱ्यांचे लवकरात लवकर जे नुकसान भरपाई शेतीमध्ये झाले त्याचे पंचनामे करून ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळेल ही याचा प्रयत्न आमचा शासनाचा सुरू आहे आणि त्यामध्ये या पावसामध्ये काही मनुष्यहानी पण झालेली आहे, काही पशुधन वाहून गेलेलं आहे, काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, घराची पडझड झालेली आहे, जमीन वाहून गेलेली आहे। खूप मोठं नुकसान हे माझ्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आजचा दौरा कसा असणार आहे, कुठे कुठे पाहणी करणार आहे? आजचा माझा दौरा आज इथं जालना जिल्ह्यामध्ये आम्ही पहिल्यांदा जे जातोय ते बदनापूरला, सोमठाणा, त्यानंतर वडीगोंद्री हे जालना आणि त्यानंतर मी अहिल्यानगरला जातोय। शेवटी दौरा म्हणण्यापेक्षा यातनं एका तालुक्यात गेलं त्या तालुक्याची त्या जिल्ह्याची परिस्थिती
ही सगळी आपल्या लक्षात येते आणि निश्चित प्रकारे हा शासनाच्या माध्यमातून जिथं जिथं नुकसान झाले तो अहवाल लवकरात लवकर शासनाला कसा मिळेल आणि आमचे अधिकारी वगैरे निश्चित प्रकारे ते दोन्ही डिपार्टमेंटचे अधिकारी सगळ्याच डिपार्टमेंटचे विभागाचे अधिकारी पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर करत आहेत. जवळपास ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरायला लागलेली आहे. त्यासाठी शेतकरी आक्रमक शेवटी शेतकऱ्यांचं काहीच आज चुकीचं नाही. शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकरी कधी दुष्काळामुळे आज दुष्काळ पडतो, कधी गारपीट होते आणि कधी आता अतिवृष्टी होते. त्यामुळे शेतकरी आज अडचणीत आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही म्हटला ओला दुष्काळ, शेवटी केंद्राचे राज्याचे निकष, केंद्राचे काय निकष, ह्या गोष्टीचा विचार तो मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री करतील. परंतु ह्यापेक्षा आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत किंवा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कशी लवकरात लवकर होईल हा शासनाचा आमचा प्रयत्न आहे. आणि परत शेतकरी जो निश्चित प्रकारे जो त्याच्यावर अडचणीचा त्याच्यावर जो अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करणं ह्याला आमचं प्रथम प्राधान्य. आज दोन्ही सीएम आणि सीएम सगळे आज शेतीच्या बांधावर आहेत. शेतीचं खूप नुकसान झालं, शेतकरी अडचणीत ते सुद्धा तुम्ही मान्य करता. आता दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी नोटिसा देतात. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालंय. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बँकेला किंवा त्यांना राज्य सरकारच्या वतीने सूचना दिल्या जातील. वसुली थांबायला पाहिजे वाटत नाही. 100% वसुली जिथं जिथं नुकसान झालं तिथं वसुली थांबवली गेलीच पाहिजे. हवामान खात्याने इशारा दिलाय पाऊस आणखी देखील पडू शकतो, नुकसान क्षेत्र आणखी वाढेल आणि त्यामुळे काही ठिकाणी उपाययोजना राबवणं देखील गरजेचं आहे. उपाययोजना तर 100% राबवल्या पाहिजे. खरं तर तुम्हाला माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे. आणि निसर्गाचं संकट म्हणण्यापेक्षा आता हवामान बदल हे सगळे जे सांगतात ते हवामान बदल. पाऊस जो पडतोय तो एकाच दिवशी, वर्षाच्या सरासरी एकाच दिवशी पाऊस पडतोय. त्यामुळे आपले ओढे असतील, नद्या असतील, त्यामुळं त्याला पूर येतोय. त्या महापुरामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय. मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की शेवटी आपण धीर धरला पाहिजे. शेवटी ह्या परिस्थितीला आपल्याला सगळ्याला सामोरं निश्चित प्रकारे जावंच लागेल. आणि या बाबतीमध्ये आता आज आपण शिकून घ्यायचं की आपण काय केल्यानंतर भविष्यामध्ये हे आपल्याला अडचणी किंवा आपल्याला हे प्रसंग आपल्यावरती उद्भवणार नाहीत. त्यासाठी निश्चित प्रकारे शासन सुद्धा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो त्या सर्वांना मदत करेल. त्याचं नुकसान पिकांचं आहे, जनावरांचं आहे, काही ठिकाणी जमीन खरडून गेली. जमीन खरडून गेली, निकष काय लावणार? जमीन खरडून गेलेलं सुद्धा आम्ही त्याला सुद्धा त्याची पण नुकसान भरपाई आम्ही त्याला देतोय. त्यामुळे जमीन खरडून जाऊ द्या, शेतामधलंही होऊन जाऊ द्या. शासनाचे जे निकष आहेत NDRFचे त्याप्रमाणे SDRF NDRFचे निकष आहेत की जमीन खरडून जाण्याच्या निकषाबद्दल बराच संभ्रम आहे. त्यासाठी काही योग्य स्पष्ट भूमिका नाही. शासनाची भूमिका आम्ही जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे आम्ही निश्चित प्रकारे जी जमीन खरडून गेली त्याला शासनाच्या निकषाप्रमाणे साधारणतः 5,000 ते 47,000 पर्यंत आपण हेक्टरी मदत करू शकतो. किंवा खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त होणारी जमिनीला 18,000 रुपये हेक्टरी आपण मदत करू शकतो. त्यामुळे मला शेतकरी बांधवाला एवढं सांगायचं, जे हे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले